ठाण्यातल्या राजकीय वातावरण तापलंय. निवडणुकांचा प्रचार जसा जसा अंतिम टप्प्यात येतोय तशा अनेक घटना ज्या आहेत त्या ठाण्यात घडू लागलेल्या आहेत. ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे. या क्लिपमध्ये त्या आरवाच्या भाषेत शिवीगाळ करतायत. कोणतरी पांडू आणि पांडे नावाच्या व्यक्ती जे आहेत त्यांना घरात घुसून बायका पाठवून मारू अशा पद्धतीची ऑडिओ क्लिप आहे. ही क्लिप आणि मीनाक्षी शिंदे यांचा काय संबंध आहे हे थेट जाणून घेऊया मीनाक्षी शिंदे यांच्याकडून. शिंदेताई, जी क्लिप ऑडिओ क्लिप फिरते ती तुम्ही ऐकलीत का? मी ऐकली नाही, मला दुसऱ्यांनी सांगितली, पण मला आठवत नाही मी कधी काय अशा प्रकारचं हे केलं असेल म्हणून. पण आता तुमच्या मार्फत मला कळते की अशा प्रकारची क्लिप माझी चालू आहे म्हणून. खरं तर त्या क्लिपमध्ये थेट आम्ही बऱ्याच वेळा तुम्हाला भेटलोय. तुमचा आवाज, त्या क्लिपचा आवाज तंतोतंत समान आहे आणि वारंवार त्या क्लिपमध्ये ती महिला अशी म्हणते की मी मीनाक्षी शिंदे, मी दाखवून देईन, मी कमिशनरला सांगून हे करेन, मी घरात घुसून बायका मारून पाठवेल, शिवीगाळ करते. तर तो जो आवाज आहे ती महिला, तुम्ही म्हणता तुम्ही नाहीये, पण मग कोण आहे? मी तुम्हाला सांगितलं की मला आठवत नाही मी हे सगळं वाक्य बोललीये नाही बोललीये, पण अशा प्रकारचे क्लिप व्हायरल करणं हे इलेक्शनच्या तोंडावरती, आता हे झालं असेल नाही झालं असेल त्या शब्दावरती जाणार नाही मी, पण अशा प्रकारे निवडणुकीमध्ये असे क्लिप्स व्हायरल करणे म्हणजे ह्याच्यातनं मला कळते की विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकते आणि त्यांना त्यांचा पराभव कुठेतरी दिसतोय, म्हणून अशा प्रकारची क्लिप व्हायरल करून ते मला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. आणि आता मला विरोधक म्हणजे कोण? विरोधक सगळेच, मला असं वाटतं ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत मानपाडा प्रभागामध्ये ते सगळे एकवटलेले आहेत आणि ते सगळे एकत्र येऊन अशा प्रकारचा खेळ करतायत. आणि आताच मला एकाने सांगितलं की अजून एआय मार्फत त्यांनी 2-3 काहीतरी व्हिडिओज बनवले. तुमचं म्हणणं क्लिप तुम्ही स्वतः बोलेल नाही, एआय मार्फत आहे? मी तुम्हाला काय सांगितलं की ह्याला मी अजून स्पष्टीकरण देणार नाही, कारण मी केस केलेली आहे. ते पोलीस त्याच्यावरती चौकशी करतात. ही क्लिप एआयची आहे की नाही याबाबत तुम्ही स्पष्टीकरण देत नाही? कधी तुम्ही जसं विचारताय मला की कधी बोललात काय बोललात, तर हे मला अजून माहिती नाही, कारण मी ती पूर्ण क्लिप ऐकलेली नाही अजूनपर्यंत. आणि मी त्या व्यक्तीच्या नावावरती, ज्यांनी कोणी हे व्हायरल केलेलं आहे त्यांच्या नावे कंप्लेंट दिलेलं आहे. विरोधकांची देखील मी त्यामध्ये कंप्लेंट दिलेली आहे की इलेक्शनच्या तोंडावरती माझा कामाचा आलेख जो उंच आहे तो त्यांना माझ्या लेवलला त्यांना येता येत नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल करून माझी कुठेतरी बदनामी करून, राजकीय बदनामी करून ते निवडणुकीमध्ये जिंकतील. निवडणुकात अशा घटना होतात, तुम्हालाही माहिती सगळं. फायदा कोणाला होईल? फायदा मला असं वाटतं ह्याचा होणार नाही, उलट मायनस पॉईंट आहे त्यांना, कारण माझा प्रचार ते असेच करतात. मी प्रचाराला जरी गेली नाही तरी मीनाक्षी शिंदे कोण आहे हे लोकांना ते माहिती करून देतात. ह्याच्यापूर्वी पण त्यांनी अशा प्रकारे विरोध करून माझा प्रचार केला होता आणि आता देखील ते माझा माउथ पब्लिसिटी करतायत किंवा ह्या अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल करून माझा प्रचार त्यांनी चालू केलेला आहे. पण एआय मार्फत अशा प्रकारचे व्हिडिओ ते येत्या 2 दिवसामध्ये टाकणार आहेत, ही पण मला कल्पना भेटलेली आहे. आणि आता एक वाक्य एकाने सांगितलं की त्याच्यामध्ये जातीचा उल्लेख केलेला आहे, ते काहीतरी त्याच गोष्टी येणार होतो. मुळात त्या क्लिपमध्ये भूषण भोईर हे आता अपक्ष शिवसेना बंडखोर आहेत. त्यानंतर आणखीन एक भोईर व्यक्तीचं नाव घेतलं ते जे भूषण भोईर हे तेच आहेत ज्यांना आपण विरोध केला होता, कारण का आपले शाखा प्रमुख जे आहेत विक्रांत वायचळ यांना तिकीट मिळावे म्हणून. पक्षांतर्गत तुमचा वाद झाला, तुम्ही राजीनामा दिला होता, ते सर्व राजकीय नाट्य झालं होतं. मग त्या भूषण भोईर यांनीच ही क्लिप तुमची प्रसिद्ध केली आहे का, किंवा त्याच्यामागे तेच आहेत का? मला असं वाटतं की भूषण भोईर असतील, त्यांच्याबरोबर अजून पॅनलला 3 लोक आहेत ती असतील, उबाटाचे काहीतरी 3-4 लोक असतील आणि इतर अपक्ष असतील, त्या सगळ्यांनी मिळून अशा प्रकारचं प्लॅनिंग केलेलं आहे. आणि त्या व्हिडिओज ते प्रत्येक ह्याच्यावरती टाकतायत. मला असं वाटतं सायबर आणि ह्याची दखल घेतली पाहिजे. मी आता पोलीस स्टेशनला तशा प्रकारची तक्रार दिलेली आहे आणि त्याच्यावर चौकशी देखील होईल. पण अशा प्रकारे राजकीय मला असं वाटतं वैचारिक मतभेद असावेत, विचारांची लढाई ही व्हावी. इलेक्शनमध्ये होते, कारण गेले 15 वर्ष मी या प्रभागाचं नेतृत्व करते, कुठेही अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण मला बघायला मिळालं नाही. पण या टायमाला प्रतिष्ठेची लढाई झालेली आहे आणि त्याच्यामुळे मीनाक्षी शिंदेला असं पाडता येणार नाही, तर मग तिच्या पर्सनल ह्याच्यावर कमेंट करून तिच्या प्रतिमेला कुठेतरी मलिन करून समाजाबद्दल तेढ निर्माण त्यामध्ये मुद्दा दिसतोय त्या क्लिपमध्ये. तुम्हाला मी तेच सांगितलं की या मानपाडा प्रभागामध्ये आदिवासी लोक आहेत, कोळी लोक आहेत, आगरी लोक आहेत, घाटावरची लोक आहेत,
पंजाबी लोक असतील, गुजराती असतील किंवा उत्तराखंडचे आहेत, यूपीवाले आहेत, ह्या सगळ्या समाजाला एकत्र घेऊन गेली 3 टर्म मी जर इथे नगरसेविका होते, जर जातीचं राजकारण करायचं असतं तर मी इथे कधीच नगरसेविका झाली नसती. अशा प्रकारे तो शब्द काहीतरी एक त्याच्यामध्ये टाकून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. आता ते बऱ्याच आगरी समाजाच्या लोकांना कॉन्टॅक्ट करतायत की आपल्या समाजाच्या विरोधात अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे, तर आपण त्यांच्या विरोधात काहीतरी कारवाई केली पाहिजे. तर मला आत्ताच त्यांच्या समाजातल्याच लोकांनी फोन केलं की आमच्यासाठी हे लोकांनी आजपर्यंत काहीच केलं नाही आणि आज जातीचं राजकारण करून तुमच्यासमोर आम्हाला येण्यास भाग पडतायत. तर हे घाणेरडं राजकारण कुठेतरी चालू आहे, तर हे थांबवा. त्याच्यामध्ये एक पांडू नावाची व्यक्ती आहे, तिची आई, तिची बहीण यांना सांग, त्या व्यक्तीला तुम्ही ओळखता? असेल इथे प्रभागातलेच असेल, खूप लोक असे पांडू नावाचे आहेत, त्याच्यामुळे पर्टिक्युलर कुठल्या पांडूबद्दल मी बोलते मला एवढं लक्षात नाहीये. आणि हे तुम्हाला सांगितलं ना, तसं इलेक्शन आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी होत राहणार आहे, त्याच्याकडे एवढं गांभीर्याने बघण्याची गरज नाही. पण एकच त्याच्यामध्ये मुद्दा आहे की कुठल्याही माणसाबद्दल मी बोलते ते सोडून द्या, पण जातीचा उल्लेख करून हे जे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करताय, जे स्वतः इलेक्शनला उभे आहेत आणि त्यांनी असं जर हे चालवलं तर मला असं वाटतं की समाजाला हे घातक आहे. कारण समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा तो त्यांचा केविलवाना प्रयत्न आहे की आपण असं केलं तर आपण निवडून येऊ म्हणून. पुन्हा विचारतो, ती ऑडिओ क्लिप जी आहे आत्ता जी व्हायरल झालेली, पुढच्या 2 नाही, आत्ता जी व्हायरल झाली होती, ती ऑडिओ क्लिप आपली आहे? मी तुम्हाला सांगितलं की मी केस केलेली आहे. त्या केसवर तुम्हाला ते जेव्हा निष्पन्न होईल की मी बोललेली आहे की मॉर्फ केलेली आहे की एआयची आहे, ती तुम्हाला पूर्णपणे त्याच्यावरती तुम्हाला ते मी माहिती देईन. नक्कीच. ते ह्या होत्या मीनाक्षी शिंदे, त्यांनी स्पष्ट केलं की ती क्लिप जी आहे ही क्लिप त्याबद्दल त्यांनी तक्रार केलेली आहे, तपासामध्ये समोर येईल, त्यावर निश्चित होईल की नेमकं त्यामध्ये बोलले आहेत की नाही, त्यांचा आवाज आहे की नाही, किंवा ती क्लिप एआयची आहे का. पण मुळात या सगळ्या ऑडिओ क्लिपमुळे या सगळ्या प्रभागामध्ये एक वेगळं वातावरण तयार झालेलं आहे आणि निवडणुकांमध्ये उमेदवाराला कशा पद्धतीने कोंडीत गाठता येतं किंवा कुठल्या टोकाचा प्रचार केला जातो हे या सगळ्याच्यातून स्पष्ट होतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे.